ॲक्च्युली आमच्याकडे ह्याच्यातल्या ज्या फिर्यादी आल्या त्यांचं एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. त्याच्यामध्ये 3/2/25 रोजी एक दोघं जण आले उपचार करून घेण्याच्या बहाण्याने आणि त्यांना सांगितलं की म्हणजे तिथं महिला मसाज करायला होत्या. त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे. तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धमकावलं की मी सांगतो त्या पद्धतीनं जर तू उपचार नाही केला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीनं उपचार नाही केला तर तुझं हे उपचार केंद्र बंद करून टाकेन असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर परत थोड्या वेळाने दोघं तिघं जण आले आणि त्यांनी सांगितलं की 20,000 रुपये दे नाहीतर तू मगाशी मसाज करतानाचा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटरमध्ये जे 800 रुपये होते ते घेऊन हे तीन जण फरार झाले होते. तर त्यानुसार त्या इस्माविरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशनला 94/25 BNS 23च्या अंतर्गत 308/2 309/4 74 79 115/2 352 351 2 3-5 प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या कलमानुसार 384 392 323 354 504 509 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला ह्या इस्मांची तेवढी माहिती नव्हती आम्हाला. तर सीसीटीव्ही फुटेज पण मिळणं त्याच्यामध्ये अवघड होतं कारण त्या मसाज म्हणजे त्या आयुर्वेदिक उपचार केंद्रातलं सीसीटीव्ही फुटेज जे होतं ते 20 दिवसाचं त्याच्याकडे 15 दिवसाचं स्टोरेज होतं त्यामुळे थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होतं परंतु तरीही काही माहितीवरून ह्याच्यावरून आम्ही त्याची माहिती घेतली असता त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची आम्हाला संशयिताचे नाव आणि ठिकाणा मिळाला तर त्यांचं नाव होतं की रोहित गुरुदत्त वाघमारे 29 वर्ष मूळ राहणार यशोदीप चौक चौधरी बिल्डिंग वारजे माळवाडी पुण्याचा होता. दुसरा आहे शुभम चांगदेव धनवटे तो गणराज कॉम्प्लेक्स दुसरा मजला आहे गेट उत्तमनगर पुण्याचा आहे आणि तिसरा आहे तो राहुल ज्ञानेश्वर वाघमारे वय 36 हा मामासाहेब मोहोळ शाळेसमोर केळेवाडी पौड रोड कोथरूड असा तिघांचा आहे आणि सुरुवातीला ह्यांचं लोकेशन पण पुण्यात येत नव्हतं ते बाहेरचं येत होतं. त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं पुण्यातलं लोकेशन मिळालं ते वारजेच्या हद्दीत मिळाल्यानंतर ह्यांना शोधून काढलं. ह्या तिन्ही आरोपींना आम्ही पकडलेलं आहे आणि थोडक्यात ह्यांच्याकडं 12 आम्हाला 12/3 पर्यंत त्यांची आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एकूण यांच्याकडे चौकशी करताना यांनी 7 ते 8 प्रकारचे असे गुन्हे 7 ते 8 ठिकाणी केलेले आहेत. पूर्वीचाही रेकॉर्ड आम्ही यांचा काढलेला असता ह्यांच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल आहे. याच्यामध्ये यांच्याकडे आंबोरा बीडला 399 402 नुसार गुन्हे दाखल आहेत. पाथर्डीला 394 395 नुसार गुन्हे दाखल आहेत. वारजेला 354 452 324 323 नुसार हे ऑलरेडी 3 गुन्हे दाखल आहेत आणि आता हे नवीन आज रोजी अजून 2 गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील हुंडरीला वगैरे. एकूणच 7 ते 8 ठिकाणी त्यांनी असा प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये तपास करून भविष्यात मोकासारखी कारवाई जर करता आली ह्याच्यावरती तर त्या दृष्टीनं आमची कारवाई करण्याची तयारी आहे.